मला असं वाटतं की ती पात्र इतकी खरी आहेत त्यातली की ते मला जास्त मोहात पाडणारं होतं. आणि त्यातले नातेसंबंध, मग त्याच्यात निर्माण होणारे ताणतणाव, ते विरघळत जाणाऱ्या गोष्टी, ह्याचा काय म्हणू आपण, याचा पट खूप छान पद्धतीने मांडला गेला होता. त्यामुळे मला ते जास्त आकर्षित करत होतं. आत्तापर्यंत तू गोष्ट सांगण्याची तुझी जी हातोटी आहे ती बघता गोष्टीतल्या मर्मस्थानांना अधोरेखित करणं, गोष्टीतल्या नेमक्या मुद्द्यांना अधोरेखित करत असताना लार्जर दॅन लाईफपेक्षा स्लाइस ऑफ लाईफकडे तुझा भर असतो, ते का? मला पुन्हा तेच उत्तर वाटतं की आपल्या जगण्याशी निगडीत जर गोष्टी असतील तर त्या जास्त भावतात. माझं रंजनाबरोबर मला कुठेतरी काहीतरी एखादं उत्तर मिळालं, एखादं माझा प्रश्न सुटला किंवा मला नव्याने ऊर्जा मिळाली तर मला ती जास्त आवडते. आणि स्वतः मी मारामारी, सुपरमॅन याचा फॅन नसल्यामुळे मला स्वतःला माणसांची गोष्ट सांगायला जास्त आवडते. त्यामुळे सगळ्या ह्याच्यातच मला असं वाटतं की नात्यांकडे बघण्याचा माझा कल जास्त आहे. त्यामुळे मला वाटतं की मी अशा पद्धतीच्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होतो. आता हे कथानकाबद्दल, गोष्ट सांगण्याच्या हातोटीबद्दल आपण बोललो. कास्टिंग जे तुझ्या समोर आलं, उमेश प्रिया, म्हणजे रिअल लाईफ असं जे आपण अनेक वर्ष ऐकत आलोय, ते हे दोघं जण आता तुझ्याबरोबर काम करत असताना तुझा अनुभव काय या दोघांत? फारच उत्तम. ॲक्टर म्हणून ते काय आहेत हे वेगळं सांगायची गोष्ट गरज नाही आहे. गंमत अशी आहे की हे चौघं जण, म्हणजे ह्याचं कास्टिंग इतकं सहज झालं की ही जी पात्र लिहिली गेली, आशय, ऋतिका, माधव, उमा, त्याच्यासाठी प्रत्यक्षात तसे जगण्यात असलेली लोक मिळणं हे जास्त सोयीस्कर असतं दिग्दर्शकासाठी. म्हणजे प्रिया, ज्या वेळेला पहिल्यांदा आमचं वाचन झालं त्यावेळेला प्रिया एकदा चिडून मला म्हणाली होती की तू हे मुद्दामून लिहिलेस ना माझ्याबरोबर, कारण ती कॅरेक्टर आहे ती खूप नीटनेटकी, शिस्तप्रिय आणि OCD असलेली साधारण तशी आहे. तर त्यांच्याचकडे जेवायला गेलेलं असताना मी आणि उमेश आम्ही दोघं जण नुसते हसत होतो. आणि ते इतकं सहज झालं. म्हणजे त्यातलं उमेशचे जे कॅरेक्टर आहे त्याचं एकच स्वप्न आहे की मला माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना आनंदी, हॅपी ठेवायचं. उमेश खरंच तसं आहे. प्रिया खरंच वरून वाटली जरी खूप शिस्तप्रिय, तरी ती खरंच आतून आणखी आहे. डॉक्टरांकडे बघितल्यावरती कोणाच्याही चेहऱ्यावरती स्माईलच येतं. म्हणजे इतकी प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. निवेदिता ताईंनी नुसतं पाठीवर हात ठेवला तरी तुम्हाला माया जाणवते. त्यामुळे ही पात्रही तशीच आहेत. त्यामुळे कास्टिंग आपोआपच तसं झालं. आणि माझं सुदैव की त्यांनी हो म्हणाले करायला. पण रिअल लाईफ मधलं काही त्यांनी रिअल लाईफ मध्ये आणलं नाही दोघांनी? फॉर्च्युनेटली नाही. कारण जे रिअल लाईफ मध्ये आहे ते असतं तर ऍक्शन फिल्म झाली असते. पुरेशी उत्तरं मिळायला लागलेली आहे. पण त्यामुळे सीन झाला की म्हणजे प्रिया जास्त चांगलं सांगेल. आम्ही तर आम्ही नंतर म्हणजे शॉर्ट, ऑफकोर्स ते व्यावसायिक आणि उत्तम अभिनेते असल्यामुळे तिथे कुठे प्रॉब्लेम यायचा नाही. नंतर फक्त म्हणजे सीन संपल्यानंतर मी, उमेश, आमचं थोडं मनोरंजन व्हायचं तिच्या वागण्यामुळे. जिथे खरी प्रिया दिसायची ते आपण जरा नंतर जाणून घेऊया. सो मी एक अभिनेत्री म्हणून काही निवडताना बघते की त्या व्यक्तिरेखेचं त्या गोष्टीमध्ये कितपत कनेक्शन आहे बाकीच्या कॅरेक्टर्सशी. म्हणजे असं होऊ शकतं तुम्ही कदाचित खूप असाल रोलची लेंथ किंवा कशाही पेक्षा सुद्धा की इम्पॉर्टन्स किती आहे गोष्टीमध्ये. ह्याच्यात 4च पात्र आहेत, त्याच्यामुळे 4ही पात्रांची ती गोष्ट आहे. तर ते एक बघते. आणि मुख्य म्हणजे कथा खूप गोड आहे आणि इतकी आपलंसं अशी वाटणारी अशी ती गोष्ट आहे. कोणालाही तुम्ही कोणी पटकन त्या कॅरेक्टर्सशी आयडेंटिफाय करू शकेल अशी आहे. आणि उमाचं जी स्पेशली जी व्यक्तिरेखा आहे ती मला करताना खूप मजा आली, कारण खूप शेड्स आहेत त्याला वेगवेगळ्या, आणि म्हणून मला खूप आवडलं काम करायला. बरोबर उमेश आणि प्रिया होते आणि इमेन्सली एन्जॉयड वर्किंग विथ देम. आणि गिरीश तर काय, आम्ही खूप 3-3.5 वर्ष एक सिरियल करताना खूप छान आमचे सूर जुळले होते. त्याच्यामुळे मजा आली करताना, काम करताना. आदित्यबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं. ॲक्च्युली लंडनला जाऊन काम करायचं आहे, स्वतःचा स्टाफ न घेता जायचं. भयंकर भीती वाटत होती कसं काय होईल, पण अप्रतिम व्यवस्था होती, खूप छान व्यवस्था होती. आणि आदित्य इतका डेफिनेट होता ना त्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये, त्यामुळे समोरच्या ॲक्टरचं काम खूप सोपं झालं. म्हणजे
नाही हे असंच हवंय. त्याच्या डोक्यात अख्खा सिनेमा होता. त्याला सगळं समोर दिसत होतं काय पाहिजे ते, विच आय फाउंड व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. आणखीन मग ठीक आहे, मग देन यू फॉलो हिम कम्प्लिटली. दॅट्स एक्झॅक्टली वॉज द बलस्थान ऑफ दिस फिल्म. वा. डॉक्टर काय एक्झॅक्टली सांगता येणार नाही. नितीन खूप आधीपासून ओळखतो मला, आदित्य पण ओळखतो. मला ते आदित्यचं काम मला माहीत होतं. मला असं वाटतं की एका स्पेसिफिक रोलसाठी जेव्हा एखादा असा इतका हुशार दिग्दर्शक आणि इतका उत्तम निर्माता तुम्हाला कास्ट करतो ना, तर तेच त्याचं बलस्थान असतं असं मला वाटतं. मी आत्तापर्यंत त्यांनी याच्या पूर्वी केलं नाही, कारण त्याला एक रोल माझ्या जो रोल आला नसेल आणि हा रोल त्याला वाटला असेल की हा करेक्ट आहे गिरीशसाठी. आणि ऐकल्यानंतर मला ते जाणवलं की अरे हे कॅरेक्टर खूप छान आहे, मला करण्याजोगं आहे, मला आवडेल हे करायला. त्याचा स्वभाव, त्याचं बोलणं, त्याचं इतर लोकांशी वागणं, रिलेशन कशी असावी वगैरे, हे खूपसं माझ्याशी जवळ जाणारं होतं. म्हणजे जसं हिने आत्ता उल्लेख केला त्या सिरियलमधलं कॅरेक्टर जे होतं अभिजित राजे, त्यातलं बऱ्याचशा गोष्टी मला आवडणारच होत्या. त्याचं बाईक चालवणं, त्याचं गाणं आवडणं, त्याचं सगळं. तर याच्यातल्या पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी माझ्यातल्या हेरल्या असतील एका वेळा. आणि इतक्या कालावधीनंतर त्यांनी जर का इतके दिवस केलं नाही मला कास्ट, म्हणजे मी नालायक असेल. लायक नसेल याचा अर्थ नालायक असा असतो. आणि ह्याला मी करेक्ट लायक असेल. आणि नितीनला पण मी आवडत होतो असं मला नंतर कळलं. वेळेचा पण प्रश्न असतो डॉक्टर. म्हणजे वेळ, तुम्ही वेळ देऊ शकला नसाल त्याला. नाही, वेळ दिला असता मी त्याला. का नसता दिला? दोघंही खूप छान माणसं आहेत. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं पण की असं मला का नाही काम निवडत, मला का नाही काम निवडत. अरे असं नसतं ते. तुम्हाला काम मिळायचं तेव्हा ते कास्ट करतात ना. ते आधीसाठी तुम्ही नसता त्याच्यासाठी असतात त्याला तुम्ही कास्ट होता असं माझा विश्वास आहे. एनिवे, पण यातलं खरं कारण तेच आहे की आधी तरी कास्ट केलं हेच माझं बलस्थान आहे. कारण त्याला करेक्ट वाटलं की हा रोल गिरीश करू शकेल आणि मला असं वाटतं की तुम्ही केला. आणि ट्रेलर बघता नव्हती, मावशीकडे होती. माय मराठीत नसून हिंदीत जास्त काम करत होती. पण त्याचा काय संबंध मराठी चित्रपट न करणे? अरे चित्रपट निर्माते लगेच आता ही हिंदीचं बजेट सांगेल की काय अशी भीती वाटायला लागते. नितीन, तुम्हाला असं म्हणावंच वाटतं की मी हिंदीचं बजेट सांगते. नाही, अशी भीती निर्मात्यांना वाटणं स्वाभाविक आहे. पण तुमच्या नाही, रादर तिला असं वाटलं असेल की हिंदीत काम केल्यामुळे मराठीत वट वाढेल, मग जास्त विचारतील. बरं, मी खरंच असं काहीच झालं नाही. आम्ही दोघी हा शेवटचा चित्रपट मराठीत केला, त्यानंतर हिंदीत काम करत होते. आणि ही वस्तुस्थिती आहे, जे मी आधीही अनेक इंटरव्ह्यूज मध्ये बोलले, की मला त्यानंतर कोणीही मराठी चित्रपट नाही विचारला. सो खरंच ऍक्च्युली अगदी नाही, खरंच हे असं तेवढ्यात इंटिग्रेशन केलं. पण ही वस्तुस्थिती आहे. माझ्या एका हिंदी शोच्या प्रमोशनसाठी मी मराठीमध्ये इंटरव्ह्यूज देत होते आणि मराठी माध्यमांमध्ये, आणि तेव्हा मला हा प्रश्न विचारला आणि मी म्हटलं पण नाही, मला नाही विचारलेत, मी नाही केले, मला हिंदीत काम मिळतंय, मी तिथे करते. एवढा सोपा विषय होता. पण आदित्य एक खरंच खूप उत्तम संहिता घेऊन आला आणि ती वाचल्या क्षणी आमचं ठरलं होतं की हा चित्रपट आपण करायचा आणि हा चित्रपट आपण दोघांनीही करायचा. सो त्याच्यासाठी एवढा वेळ आपण सगळे भाग्यवान आहोत. लाभले आम्हाला भाग्य की तुम्ही सगळ्याचं इंटिग्रेशन सगळ्याचं होणार आहे. जर तू हे इंटिग्रेशन केलं नाहीस तर अंधेरा वा वा वा. बरं, इतक्या वर्षांच्या संसारात कुठल्या गोष्टी त्रासदायक वाटतात एकमेकांच्या? हो असतात असले त्रास अजिबातच नाही, काहीच नसतं. अरे सगळं छान असतं, एकदम सुखासुखी असतं, काही तुला घरी एकदम. जाऊन मार पडणार नाही. बोल बिंदास. प्रियाशी नाही. खरंच नाही. मग सांग ना, तू सांग ना काय त्रासदायक त्याच्या गोष्टी. ऍक्च्युली जे मला कन्सिस्टन्सी त्याची फार कमाल आहे. याच्याबद्दल मला कौतुकही वाटतं की एक गोष्ट चांगली पण आहे आणि ती गोष्ट वाईट पण आहे. त्याची अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणजे समजूतदारपणा, आणि तीच वाईट आहे. तो सतत समजून घेतो. आता नकोच तो समजून घ्यायला, तू रिॲक्ट करायला हवंय तरी तो समजूनच घेतो. तर हा प्रॉब्लेम आहे ज्याच्यात कन्सिस्टन्सी आहे 20 वर्ष. आता काय करायचं? कुठल्या गोष्टी बदलल्या गेल्या लग्नाआधी
बरं बोला माझ्याबद्दल. नाही, तू स्वतःबद्दल सांग की मी ह्या गोष्टी हिच्यासाठी बदलल्या, ओ, असं. हिला आवडत नाही म्हणून मी ह्या सवयी बदलल्या, ह्या गोष्टी बदलल्या, असं काही घडलंय? नाही, खूप घडले. मला असं वाटतं खूप गोष्टी होतात, घडतात. आधी फक्त ना सुरुवातीला असं वाटतं की अरे ही काम करायला लावते, पण नंतर त्या प्रेमाने आपण करायला लागतो, कारण ती हेल्प होते. म्हणजे आधी मला वेगळं वाटायचं. आधी मला असं वाटायचं की हेल्प आपण करतो आहोत, मदत न करून. कारण म्हणजे घरकाम न करून तो मला मदतच करत हा, होता. कारण आपण काहीही केलं की असं वाटतं की ते बरोबर नसतंच. तर मग माझं असं म्हणणं होतं की मी काहीच करत नाही म्हणजे तिला मदत होईल. ऍटलिस्ट खराब तरी नाही होणार. कारण काही आपण केलं की ते नसतंच बरोबर असतं. पण नंतर मला कळलं की नाही, आपण काहीतरी करायचं. ते खराब झालं तरी चालेल, पण बरं वाटतं की ह्याने काहीतरी केलं. असं काय काय करतोस? हा, म्हणजे उठल्या उठल्या आवरून ठेवायचं बेड. की उषा तशात नाही त्या पण ते आता नाही, बदल. स्लाइस ऑफ लाईफ आहे रे, इथले डायलॉग मला फार आवडले. खरंच. सो अनेक गोष्टी तुम्ही सिनेमा बघा. बिन लग्नाची गोष्ट 12 सप्टेंबरला येतो आहे, सिनेमावर येऊया आपण. सो 12 सप्टेंबरला तुम्हाला अनेक आमच्याही आयुष्यातल्या खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील, ज्या खरंच टिपल्या. म्हणजे आदित्य म्हणतो ते खोटं नाहीये. आम्ही अनेकदा म्हणजे मला काय ना, घरी आदित्य नसतो ना, तर एखादी गोष्ट घडल्यानंतर कोणाकडे आपण बाबा रिॲक्ट करायचं, तर सिनेमाच्या शूटिंगच्याला तो होता. काय झालं प्रियाने किती, आम्ही फक्त एकमेकांना मिळून हसायचो की अरे तुला कळलं, मला कळलं, ओके किती गोड, किती छान. प्रिया, बदनामी करतात माझं. नाही नाही नाही, तू सांग, तू कुठल्या गोष्टी बदलल्यास स्वतःहून? त्याला आवडत नाही किंवा त्याला आवडतील म्हणून काही गोष्टी स्वतः आणल्यास, असं काही आहे? हो, मग त्याला आवडतं म्हणून आणि त्याने कमी बाहेरचं खावं म्हणून मी नॉनव्हेज करायला लागले. नाही तर मी नॉनव्हेजला हात पण नाही लावायचे. सो ते मी त्याच्यासाठी करायला लागले. ऑफकोर्स मी जेवढं व्हेज चांगलं करते आणि रोज व्हेज करू शकते तितकं मी रोज नॉनव्हेज करत नाही. पण जेव्हा आणि मला तो माझ्यात बदल जाणवला. मला व्हेजही आता खूप आवडायला लागले, कारण ती इतकं छान करते व्हेज. हा माझ्यातला बदल आहे. मला आधी वाटलं नव्हतं मी व्हेज इतकं खाऊ शकेन. मला कळतच नाही हे. मला असं वाटतंय मीडियासाठी हेच कर. आता डॉक्टर ओक आणि निवेदिताई बोलत होते तेव्हा जे घडत होतं आता जे घडतंय तोच सिनेमा आहे, हे लक्षात हो, घ्या. हे याच्यासारखे खरंय, हे एंटरटेनिंग सत्य. काहीच नसू हे शकतं. सत्य. सो रिअल. वा वा. डोमेस्टिक हेल्प त्याने तुला केलेली तुला आवडते का नाही? घरात काम त्याने काही केलेलं तुला आवडतं का नाही? खरं पाहिजे. हा काय प्रश्न विचारतोस तू? हो. कोणाला नाही आवडणार म्हणजे? नाही, थोडं खरंच खरं एकदम खरं उत्तर देते. काम केलेलं त्यांनी आवडतं, प्रचंड आवडतं. त्यांनी करावंच अशी ही माझी इच्छा असते आणि माझा आग्रहही असतो. पण माझा आग्रह असाही असतो की ते जसं मी करते तसं तू करायला पाहिजे. ते तुझ्या पद्धतीने करून नाही उपयोग, कारण त्याची पद्धत फार नीटनेटकी नसते. नाही माझा आणि त्याच्या पुढे अजून एक आहे. हे तिचं म्हणणं आहे, बरोबर आहे. आणि तिचं हे पण म्हणणं आहे जे मी नाही रिलेट करू शकत, की तिचं म्हणणं असतं मी न सांगता तू केलं पाहिजे. आणि माझं म्हणणं म्हणजे आहे तू सांग मी प्रोएक्टिव्हनेस करतो. पाहिजे थोडासा काम करण्यात, हो की नाही? काय पाहिजे? प्रोएक्टिव्हनेस म्हणजे स्वतःहून आपणहून वाटलं माझं म्हणणं पाहिजे. काय, काम करायला पाहिजे की नाही, तू मला सांग हे काम करायचंय, मी ते करीन. तिचं म्हणणं आहे मी सांगून करणार काय महत्व आहे. आता ती म्हणते चांगल्या करतोयस, पण तिचं म्हणणं आहे हे जर मी न सांगता तू केलं असतंस तर मला जास्त आनंद झाला. नाही तरी हो असं काय, मी त्याच्यात आनंद condition तिला आहे. मिळवून देऊ शकेन असं मला वाटत नाही या न जन्मात. सांगता मला हवं तसं. हे न सांगता आणि मला हवं तसं. हा. न हो, सांगता नक्की आहे. तुला हवं तसं नाही, न सांगता मला हवं तसं केलं पाहिजे. म्हणजे माझं असं होतं की आता ती आधी ओरडायची मला, अरे तू काय किचन मध्ये जर काही ओट्यावर सांडलं असेल मी काही घेताना वगैरे, तर ती आधी हे काय तुला साधं पुसून पण ठेवता येत नाही नंतर. तर मी पुसून ठेवायला लागलो. आणि मी जसा तो फडका ठेवून जर वळलो तर दुसरीकडनं ती येते आणि परत तेच पुसते. तर हे बघ, कारण मी ते आता तुम्हाला तिच्या खाद्य पद्धतीने- अवलंबित देणार. आपण सांगितलं तर जेवणानंतर भांडी उचलून तुम्ही सिंक मध्ये स्वतः ठेवा. खूप ओके? पर्सनल होतंय एक आता. सेकंड. आपला सिनेमा इतका पर्सनल नाहीये. आम्ही बघितलंय. हे त्याच्यात किती तू ऋतिकाची frustration आहे, त्याला मी करताना relate करते. तू घरात काम करताना बघितलं सिनेमामध्ये सुद्धा. घरात पण करतेच मी. तर एखाद्या हा
असं मग आम्ही आदित्यकडे बघायचो. मला माहिती काहीतरी महत्वाचं बोलते. आपलं जेवण झालं की निदान बाकीची भांडी वगैरे सगळं सोडून द्या, निदान आपलं ताट उचलून आपण सिंक मध्ये ठेवावं. ओके, पण आता ती हे एवढं सांगून इतके वर्ष, आता लग्नाला 14 वर्ष होतील आमची, इतकं सांगून सांगून आता त्याला सवय लागली. तो आता स्वतः आवरतो सुद्धा की ओटा मी आवरून ठेवतो म्हणून. पण ओटा आवरून ठेवतो म्हणजे काय, अशी दहीहंडीच्या रथासारखी एकावर एक भांडी रचलेली असतात. असं कोण ठेवतं सिंक मध्ये? बोल. एकावर एक थर नुसते आपले. मला असं वाटतं की